जामखेड फायरिंग प्रकरण 24 तासात 6 आरोपी अटकेत। विंचरणा नदीजवळ लघवीच्या कारणावरून झालेल्या वादातून 1 जून रोजी रात्री 10 वाजता तरुणावर गोळीबार झाला। या हल्ल्यात कुणाल बंडू पवार यांना पायात गोळी लागून तो जखमी झाला। या प्रकरणी आदित्य पोकळेने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फायरिंग करून आरोपी फरार झाले होते। घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या निर्देशानुसार अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात 6 आरोपींना प्रवरा संगमजवळ सापळा रचून अटक केली। अटकेत आलेले आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून मुख्य आरोपी प्रभू रायभान भालेकर याने परवानाधारक पिस्टलमधून गोळ्या झाडल्या होत्या। गुन्ह्यात वापरलेली किया सेल्टॉस मारुती कार, पिस्टल, 1 जिवंत व 2 रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत। जामखेड शहरामध्ये काल रात्री 10-10:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपल्या मित्रांसह घरासमोर उभे असताना 2 कारमधून आलेल्या 5 ते 6 इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते। फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत, तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती। तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता। त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते। त्याप्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि PSI सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं। तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायभान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर 5 साथीदारांना अटक केलेलं आहे। त्यांच्याकडनं 2 वाहनं, 1 पिस्टल, 1 राऊंड व 2 रिकाम्या पुंगळ्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत।